नमस्कार प्रेक्षकांनो, वीण दोघातली तुटे ना या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो आपल्याला खूपच मोठा धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळतोय। इकडे अर्पिता आणि तिच्या नवऱ्याचं जे काही भांडण चालू आहे त्याचा भडका इतका मोठा झालाय, परंतु आता हे सगळं करून अर्पिता काय साध्य करणार आहे आणि अर्पिताचं खोटं ढोंग मात्र आपल्या स्वानंदीने चक्क सगळ्यांच्या समोर आणलंय। होय प्रेक्षकांनो, स्वानंदीने अशी काही तिकडम लावली आहे की अर्पिताचा खरा चेहरा मात्र तिने सगळ्यांच्या समोर आणलाय। अर्पिताने असं का केलं? अर्पिताने सगळं सिक्रेट आता आपल्या घरच्यांना नक्की काय उल्लू बनवून सांगितलंय आणि हे सगळं आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे। तर मंडळी, आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग दाखवलाय, शेवटपर्यंत नक्की बघा। इकडं आपण काय बघितलंय, तिला जीव द्यायचा नसतो, पण आता नाटकं करत अर्पिता मात्र जीव द्यायला तयार होते। सगळ्यांच्या समोर ती खूपच नौटंकी करते आणि सगळं स्वानंदीने मात्र तिचा जीव वाचवलाय आणि तिचं सगळं घाणेरडं सत्य मात्र सगळ्यांच्या समोर आणले। हेच प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। इकडे अर्पिता भांडण करून आलेली असते माहेरी। तिच्या नवऱ्याने चक्क तिला बॅग भरून मात्र आणून टाकलंय, पण नेमकं काय झालंय, नक्की त्या दोघांमध्ये असं इतकं काय भांडण झालंय की अर्पिता या घरात आली आहे। आता अर्पिताची मुलगी सुद्धा आहे अनुष्का, ती सुद्धा प्रेक्षकांनो तिच्या सोबत राजवाड्यांच्या घरी आली आहे। अर्पिता नक्की कोणचं कारणाने भांडण करून इकडे आली असेल? तिच्या नवऱ्याने डायरेक्ट आता डिवॉर्स घेण्याचं का बरं ठरवलं असेल? स्वानंदीला खूपच मोठे प्रश्न पडलेले असतात, कारण घरामध्ये प्रत्येकाला आता एक धक्का तर बसलाय की नक्की झालं काय? अर्पिताला वाटतं काहीतरी चूक झाली आणि घरच्या सगळ्यांनाच वाटतं की अर्पितानेच काही ना काही कारस्थान केलंय। अर्पिताताईने कितीही लपवण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा प्रेक्षकांनो हे अर्पिताचं कारस्थान आहे हा मात्र संशय स्वानंदीला आलेला असतो। या सगळ्यामध्ये अर्पिताने अजून एक मोठा घोटाळाच घालून ठेवलाय। सगळ्यांच्या समोर ती जाणून बुजून असंच दाखवते की तिने काही चूक केलेली नाहीये, ती खूपच भोळी भाबडी आहे, पण तिच्या वाटेला हे सगळं दुःख आलंय। मी खूप चांगली वागते तरीही लोक माझ्यासोबत असे वागतात। तिला मात्र या सगळ्यांच्या समोर काही करून आता जीव द्यायचं नाटक करायचं असतं, कारण तिला वाटतं की जर मी सुसाईडचं नाटक केलं तर मात्र समरदादा आपल्याला जाऊ देणार नाहीये सासरी, समर आपल्याला इकडेच ठेवून घेईल आणि तिने चक्क प्रेक्षकांनो हातामध्ये चाकू घेतलेला असतो। हातामध्ये चाकू घेते आणि सगळ्यांच्या समोर लिटरली नस कापून घेण्याचा सुद्धा आता नाटक करत असते, प्रयत्न करत असते। घरात सगळ्यांना भीती वाटते, सगळे प्रेशरमध्ये येतात। नक्की काय चाललंय अर्पिताचं? ही का अशी करते? ही का जीव देते? इतकं काय घडलं यांच्यामध्ये? सगळ्यांना टेन्शन आलंय। राजवाड्यांच्या घरामध्ये लिटरली धमाका झालाय। अर्पिता आता नस कापून घेऊन जीव देण्याचा जो काही प्रयत्न करते ते बघून मात्र समर, स्वानंदी, आजी, मल्लिका सगळ्याच घाबरतात। आता मात्र अर्पिता, अगं काय चाललंय, कळतंय का तुला, तू काय करतेस? सगळे अर्पिताला पकडायचा प्रयत्न करतात, पण अर्पिता मात्र आता खूपच मोठा तमाशा घरामध्ये घालून ठेवते। माझा नवरा मला का डिव्होर्स देतोय? मी इतकं काय केलंय? आता माझ्या आयुष्यात काही राहिलेलंच नाहीये आणि असं म्हणून तिचं आकांतांडव चालू असतं। स्वानंदी बरोबर तिच्याकडे बघत असते। ती आता प्रेमाने बोलते, अर्पिता ताई, आता तुम्ही काही जीव वगैरे देणार नाहीये, परंतु हे सगळं जे तुमचं नाटक आहे ना ते मात्र मला माहिती आहे की याच्या मागे नक्कीच काहीतरी डाव आहे। आता मात्र स्वानंदीच्या लक्षात येतं, ती विचार करते की आनंद मात्र प्रेक्षकांनो काहीतरी कामानिमित्त इकडे कोर्टामध्ये गेलेला असतो। अर्पिता तिकडे कोर्टात पोहोचलेली असते। कोर्टामध्ये ती आता वकिलांसोबत काहीतरी डिस्कशन करत असते, तेव्हा मात्र हिचे सगळे आता डिवॉर्सची जी काही प्रोसिजर आहे, जे पेपर आहे ते पूर्ण झालेली असते। सगळी प्रोसिजर पूर्ण करून आता मात्र प्रेक्षकांनो तिने फार लवकर घाईघाईत हे सगळं बनवलंय। काही करून तिला राजवाड्यांची निम्मी प्रॉपर्टी पाहिजे असते। प्रॉपर्टीमध्ये तिला आता वकील बनायचं असतं। इकडं शहाणीला तिला आता इकडं चांगला आपला हक्क मांडून राहायचं असतं। स्वानंदी समोर यांना त्रास देण्यासाठी हाच प्लॅन मात्र तिचा असतो आणि हा मल्लिकाचा प्लॅन मात्र आता तिने वर्कआउट केलेला असतो। अर्पिताने इतका मोठा डाव खेळलाय की आता काही करून समर आपल्याला घरामध्ये थांबवून ठेवेल, तो आपल्याला सासरी पाठवणार नाही, म्हणूनच इतका मोठा डाव मात्र तिने आता खूपच खेळलेला असतो। आता आनंदनी स्वानंदीला फोन करून सांगितलं की अर्पिता ताईला आता मी कोर्टात बघितलंय, कोर्टात ती काहीतरी कामानिमित्त आली असेल, मी तर तिला काही बोललो नाही। आणि आता मात्र स्वानंदीला सगळं लक्षात येतं। अर्पिता ताईंना ती म्हणते की हे बघा, स्वतःचा जीव देण्यासाठी तुम्ही काही तयार नाहीत, हे सगळं तुम्ही नाटक करत आहात। तेव्हा अर्पिता म्हणते, हे बघ मी नाटक करत नाहीये। स्वानंदी तो चाकू मात्र हातात घेते। समर म्हणतो, तू वेडी झालीस का अर्पिता? खरंच जीव वगैरे द्यायचा प्रयत्न करू नकोस। स्वानंदीने हा डाव ओळखलाय आणि हे सगळं नाटक आहे। अर्पिता मात्र जोरजोरात आता बोंबलायला सुरुवात करते। बघा आता हे सगळं नाटक वाटतंय तुम्हाला, म्हणजे मी जे काही करते ते सगळं
सगळं नाटक, माझ्या घरचे सगळे चांगले असं स्वानंदीला वाटतंय ना. त्यामुळे काही झालं तरी स्वानंदीने आता ओळखलंय अर्पिताला. मात्र ती म्हणते, ए बघा, या घरात थांबायचंच नाही, कारण स्वानंदी मात्र आता माझ्यावर आरोप करते, मला आता जाऊ द्या असं म्हणून चक्क अर्पिता तिकडं पुन्हा गोंधळ घालायला सुरुवात करते. मल्लिका मात्र तिला धरते. अगं तू काय बोलतेस, तुझं काय चाललंय कळतंय का? स्वानंदी, तू का तिला जाण्यासाठी सांगते? असं काय झाले की तू तिला इथे राहू देत नाही? मल्लिका लगेच समरलाय म्हणते, बघ ना समर, अरे आपल्या पोरीला घरातून बाहेर काढले, आता काय रस्त्यावर राहणारी का आपली पोरगी? बघ बरं स्वानंदी, किती चुकीचं करतीये, तुझं चूक आहे रे सगळं हे. कारण आता तू जर हिला घराच्या बाहेर काढलं स्वानंदीचं ऐकून, तर मात्र तिला रस्त्यावरच राहावं लागेल. एकतर तिला तिच्या नवऱ्याने टाकलं आणि इकडे तो आता डिवोर्स द्यायला तयार आहे. स्वानंदीला मात्र अर्पिताच्या नवऱ्याचा फोन आलाय. अर्पिताच्या नवऱ्याने स्वानंदीला सगळं काही खरं सांगितलंय. आता अर्पिता नक्की काय काय करत आहे, अर्पिताचं वागणं काय आहे, त्यांनी आता का तिला धमकावलंय, कारण तिने सगळ्याला घरातल्या लोकांना ऑलरेडी धमकी दिलेली असते, मला माहेरी जाऊन राहायचंय, जर तुम्ही मला माहेरी राहण्यात काही डिस्टर्ब क्रिएट केलं तर मी तुम्हाला सोडणार नाहीये. आता तिचा नवरा आणि तिचे सासरचे खूप घाबरतात, कारण समर राजवाडेला सगळेच घाबरतात आणि हे सगळं स्वानंदीला त्यांनी फोनवर सांगितलेलं असतं. स्वानंदी समोर सगळ्या सत्याचा उलगडा होतो आणि तेव्हा मात्र आनंदने तिला कोर्टामध्ये पाहिलं. हे सगळं स्वानंदीच्या समोर उघडं होतं. स्वानंदी अर्पिताच्या नवऱ्याला तिच्या सासऱ्यांना घरी बोलावून घेते. अर्पिता ताईंना म्हणते की ताई, मला वाटलं नव्हतं की खरंच तुम्ही इतक्या वाईट थराला जाल, इतक्या खालच्या थराला जाल. सगळ्यांच्या समोर मी आता तुमचा खरा चेहरा आणते. मला खरं धक्का बसलाय. मला माहीत नव्हतं की तुमचा या सगळ्यामध्ये इतका मोठा डाव आहे, इतक्या कपटीपणाने तुम्ही इथे आलात. अर्पिता ताई, मी तुम्हाला चांगलं समजत होते, पण मला वाटत होतं की तुम्ही फक्त बोलतात, पण तुम्ही इतक्या काही काड्या करणाऱ्या असाल असं मला माहिती नव्हतं. अर्पिता म्हणते, काय गं, तू कसले आरोप करतेस माझ्यावर? स्वानंदी म्हणते, थांबा ना, आता मी तुमच्यासमोर सगळं सिद्धच करून दाखवते. अर्पिता ताई, तुम्ही कोणचं कटकारस्थान केलं आहे, नक्की तुम्ही काय केलं आहे, याचे पुरावे माझ्याकडे आहेत, याचे साक्षीदारसुद्धा आहेत. आता स्वानंदी चक्क अर्पिताला धमकी देते आणि अर्पिता ताईंच्या नवऱ्याला चक्क समोरच्या समोर सासऱ्यांना सुद्धा आवाज देऊन घरामध्ये बोलवते. आता मात्र प्रेक्षकांनो, अर्पिताच्या पायाखालची जमीनच सरकते. नक्की काय सुरू आहे, नक्की काय चाललंय हे काही तिला कळत नाहीये. अर्पिता सगळं लपवण्याचा प्रयत्न करते, स्वानंदीला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत होती, पण आता तिचा नवरा, तिचे सासरे जेव्हा येतात, अर्पिता घाबरते, मल्लिका घाबरते, त्यांना घामच फुटतो. मल्लिकासुद्धा आता खूप, म्हणजे तिला काय करावं काहीच कळत नाहीये, पूर्णपणे गांगरून गेली आहे. तिचे सासरे, मिस्टर आता मात्र सत्याचा उलगडा करणारे, कारण अर्पिताने कशी त्यांना धमकी दिली आहे, तिच्या सासूला मारण्याचा चक्क प्रयत्न केला आहे, हे सगळं त्यांनी समोर प्रेक्षकांनो सांगायचं ठरवलं आहे. मल्लिकाची आता अर्पिताला साथ आहे, सगळं आपण पाहतोय, सगळे पुरावे मात्र आता तिच्याकडे आहे. अर्पिताच्या मिस्टरांनी, अर्पिताच्या सासऱ्यांनी मात्र दाखवले. तेव्हा या आता हिने काय नाटक केलं, आम्हाला मारण्यासाठी काय काय केलं, घरात ती कशी वागते, तेव्हा मात्र आता त्यांना राग आलेला असतो आणि ते सगळं सत्य समोरच्या समोर सांगतात. सगळ्यांच्या समोर सांगून आता मात्र प्रेक्षकांनो, शेवटी अर्पिता ताई जीव देत नाही तर जीव देण्याचं नाटक करत होती. आपल्या भावाला सुद्धा फसवत होती, आपल्या भावाला सुद्धा फसवण्याचा, तिने संपवण्याचा सुद्धा डाव केलाय. हे मात्र आता राजवाड्यांच्या फॅमिलीसमोर आले. राजवाड्याच्या फॅमिलीचे तिने अगदी नाव जे कमावलंय ना, सगळं गमवायचा प्रयत्न तिने केलाय. समोर सगळं येतं प्रेक्षकांनो, सत्याचा उलगडा मात्र झालेला असतो. अर्पिता मात्र सगळ्यांच्या समोर तोंडावर आपटलेली असती, तिला काय बोलावं काहीच कळत नाहीये. शेवटी तिची बोलती बंद. समर तिला आता असं काहीतरी झापतो ना, तिच्या थोबाडीत मात्र देतो. इकडे आता तू परत राजवाड्यांच्या घरात पाऊलच टाकायचं नाहीये, तुला जायचं तिकडे तू जा, कारण आज तुझ्या नवऱ्याने इतक्या मोठा मनाचा होता म्हणून तुला माफ केलंय, पण आता मात्र आम्ही तर तुला कधीच माफ करणार नाही. 2 दिवसासाठी यायचं, तिसऱ्या दिवशी आपल्या घरी निघून जायचं. समरने स्ट्रिक्ट सांगितलेलं असतं आणि दरवाजे हे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील जर तू इथे येऊन काही कारस्थानं केले. आता मात्र प्रेक्षकांनो, अर्पिताला समरने चांगली खरी खोटी सांगितली. शेवटी सत्य मात्र समोर आले. समरला अर्पिता आता कोणत्या थराला जाऊन काम करणारी बाई आहे हे मात्र कळलंय. आता नेमकं मालिकेत पुढे काय होणार आहे प्रेक्षकांनो? अर्पिताला सगळ्यांनी ओळखलंय, मल्लिकाचा तर चेहराच पडलाय, अंशुमन हे सगळे पाहतच राहतात तिचा खरा चेहरा. आता मात्र समोर आला. येणाऱ्या भागातले अपडेट जाणून घ्यायचे असतील मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.